नमस्कार. मुंबईत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत देशभर आंदोलन सुरू केले. त्याचा परिणाम मुंबईतही दिसून आला. वरळी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मोठी गर्दी झाली आणि या पार्श्वभूमीवर घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. रोजच्या धावपळीच्या जीवनात अडकलेल्या मुंबईकरांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि अनेकांना वेळेवर त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचता आले नाही. या परिस्थितीमुळे एका महिलेचा संताप अनावर झाला आणि तिने थेट आंदोलनस्थळी जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. तिथे उपस्थित मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच त्या महिलेने जोरदार शब्दात निषेध नोंदवला. वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल तिने तीव्र भावना व्यक्त केल्या. राजकीय आंदोलनाच्या नावाखाली जनतेला अडचणीत टाकणे योग्य नसल्याचे ती स्पष्टपणे सांगत होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले, तर काहींनी आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की आंदोलन सुरू असताना काही प्रमाणात वाहतूक कोंडी होणे अपरिहार्य असते, मात्र ती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांच्या मते संबंधित महिला संतप्त अवस्थेत होती आणि तिने अयोग्य भाषेचा वापर केला. त्यांनी असेही म्हटले की त्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आंदोलन काही वेळात संपवले जाईल असे तिला समजावण्यात आले होते. भविष्यात अशा प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी अधिक नियोजन केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान या आंदोलनानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी कायमच अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्यास विरोधकांनी नेहमीच दुहेरी भूमिका घेतली आहे. त्यांनी असेही नमूद केले की पूर्वीच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांनी दबावाखाली विधेयकाला पाठिंबा दिला होता, मात्र आता त्यांनी त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की महिलांना 33% आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही. वरळीतील मोर्चा हा केवळ सुरुवात असून पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे एकीकडे महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसते, तर दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा होणारा परिणामही अधोरेखित झाला आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो आणि सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो. सोशल मीडियावर या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या महिलेच्या संतापाला योग्य ठरवले असून सामान्य नागरिकांच्या भावना व्यक्त केल्याचे म्हटले आहे, तर काहींनी आंदोलनाच्या मोठ्या उद्दिष्टाच्या दृष्टीने थोडी गैरसोय सहन करावी लागते असे मत मांडले आहे. या चर्चेमुळे आंदोलन आणि सार्वजनिक सोयी यामध्ये संतुलन राखण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एकूणच मुंबईतील या घटनेमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा आणि आंदोलनाची पद्धत या दोन्ही बाबी चर्चेत आल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपले मुद्दे मांडताना नागरिकांच्या अडचणींचा विचार करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात या विषयावर आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.